महाराष्ट्रामध्ये येते आहे आणि जवळपास 33,000 नवीन एम्प्लॉयमेंट ही महाराष्ट्रामध्ये जनरेट होते। हे जे करार झालेले आहेत यातले 5 करार हे उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत, जवळपास 9,866 कोटी रुपयाचे। त्याच्यामध्ये नाशिकमध्ये, अहिल्यानगरमध्ये आणि नंदुरबारमध्ये गुंतवणूक होते। 5 करार हे पुणे विभागामध्ये त्या ठिकाणी होत आहेत, जवळपास 11,966 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। 6 करार हे विदर्भामध्ये होत आहेत, जे 11,642 कोटी रुपयाचे आहेत आणि गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये ही इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि 3,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रायगडमध्ये आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देखील जनरेट होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये देखील ही गुंतवणूक येते आहे। याच्यामध्ये ईव्ही बस आणि ट्रक आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आहे, याच्यामध्ये स्टील आहे, याच्यामध्ये सोलर मॉड्यूल आहे, याच्यामध्ये डिफेन्स आहे आणि इतरही काही वेगवेगळ्या पद्धतीनं ही इन्व्हेस्टमेंट येते। एक जीसीसी मध्ये देखील इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही अतिशय प्रोग्रेसिव्ह पॉलिसीज आहेत, आपण बघू शकतो की एकीकडे टेरिफ वॉर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणं हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास आहे। आपल्या उद्योग विभागाच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण मैत्री सारखं एक पोर्टल तयार